आणि आता घेणार आहोत महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबईमध्ये उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह छगन भुजबळ देखील उपस्थित असणार। मोहोळचे माजी आमदार रमेश कदम जयंत पाटलांच्या भेटीला। अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ घोटाळा प्रकरणी जेलमधून सुटका झाल्यानंतर कदम यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता। महाराष्ट्रामध्ये थेट बीआरएस पक्षाच्या नावाने विधानसभा लढवण्यास नकार। महाराष्ट्र राज्य समितीच्या माध्यमातून चंद्रशेखर राव यांचा पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार। माजी आमदार शंकर धोंगडे यांची माहिती। मराठा समाजाची 29 ऑगस्टची बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय। अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे यांची माहिती। पुण्यामध्ये शास्त्री रोडवर एमपीएससी विद्यार्थ्यांचं रात्रीपासून आंदोलन। 258 पदांसह महाराष्ट्र कृषी सेवेची परीक्षा घ्या, विद्यार्थ्यांची मागणी। एमपीएससी आंदोलकांच्या मागण्यांबाबत सीएम डीसीएम यांच्याशी बोलणार। सुप्रिया सुळे यांचं पुण्यातील एमपीएससी आंदोलकांना आश्वासन। 29 ऑगस्टपर्यंत पूजा खेडकरला दिलासा कायम। पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टाचा दिलासा। दिल्ली हायकोर्टातील सुनावणीमध्ये 29 ऑगस्टपर्यंत पूजा खेडकरला अटक न करण्याचे आदेश। नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील चिखल ओहळ परिसरामध्ये मुसळधार पाऊस। रस्त्याच्या कामाअभावी विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा ट्रॅक्टरनं प्रवास करण्याची वेळ। भुसावळ हातनूर धरणाचे 8 दरवाजे पूर्ण उघडले। धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढत असल्यानं धरणामधून 40,648 क्युसेक पाण्याचा विसर्ग। अकोला शहराला पाणीपुरवठा करणारं काटेपूर्णा धरण 93% भरलं। धरणाचे 2 दरवाजे उघडले। वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील तळेगाव परिसरामध्ये जोरदार पावसाची हजेरी। काकडदरा इथं काही नागरिकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरलं। साताऱ्यामध्ये मुसळधार पावसामुळे मायणी ब्रिटिशकालीन तलाव ओसंडून वाहू लागला। परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण। पावसामुळे कन्नड शहरातील मुख्य बाजारपेठेत देखील पाणी साचलं।